बघा, ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 800 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही जर कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, हिताची गोष्ट चॅनल सबस्क्राईब करा, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. हे सगळं याच्यासाठी माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा? ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 800 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? हे जे माप आहे मीटरमध्ये आहे, हे जे माप आहे मीटरमध्ये आहे लेकरांनो. आणि हा जो वेग दर्शवला किलोमीटर प्रति तास मध्ये, म्हणून वेगाचं प्रथमतः किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरण करा. कसं करायचं तर 60 सोबत 5/18 का गुणीला घेतात? संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये कित्येकदा संबंधीचं विस्तृत निरूपण विवेचन केलेलं आहे. आता 60 गुणीला 5 गुणाकार 300 छेदस्थानी 18 याला 3 भाग देऊन संक्षिप्त करा, किंवा 6 भाग देता येते. 6 18 आणि 6 पंच 30 उरलं 0 5 वर, म्हणजे 50 छेदस्थानी 3 ms हा मीटर प्रति सेकंद वेग सापडला. 400 मीटर लांबीची मालगाडी आहे, वेग 60 किलोमीटर प्रति तास. ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 800 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. वेळ काढण्याचं सूत्र तुम्हा सगळ्यांना माहित आहे, जसं की वेळ बराबर अंतर भागीला वेग. आता अंतर किती तर 400 मीटर लांबीची ही मालगाडी आणि 800 मीटर लांबीचा हा पूल. हे मीटर मध्ये दर्शवलेले माप अधिक स्वरूपात का मांडायचे? जेव्हा मालगाडी असो रेल्वे गाडी असो, जेव्हा एखाद्या पुलाला ओलांडते तेव्हा ती स्वतःच्या लांबीसह पुलाची लांबी क्रमित करत असते, पार करत असते. म्हणून त्या दोन्ही लांब्यांची बेरीज. अंतर या भागामध्ये अधिक स्वरूपात, अंतर म्हणजेच लांबी, हे काही समानार्थी शब्द भौमितिक किंवा गणितीय. अंतर म्हणजे लांबी, खोली म्हणजे उंची, जाडी म्हणजे रुंदी. लक्षात ठेवा, इथं हे दोन्ही माप अधिक स्वरूपात. भागीला वेग कोणता तर हा 50 छेदस्थानी 3. अंशातील बेरीज 1200 छेदस्थानी 50 परत छेदस्थानी 3 हा बनला संयुक्त अपूर्णांक. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये घ्या असं गणितीय गुणधर्म म्हणते. तत्परायण या 1200 सोबत हे 3 गुणीला छेदस्थानी 50. लेकरांनो, हा भाग कसा जाईल तर 24 न जातो सर. आता 24 गुणीला 3 24 72 सेकंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. आता हे 72 सेकंद जर पर्याय नसतील तर 72 सेकंद म्हणजेच 1 मिनिट आणि 12 सेकंद असं सुद्धा मांडता येते. ह्या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत. प्रश्नाचं उत्तर काय तर 72 सेकंद किंवा 1 मिनिट 12 सेकंद एवढा अवधी लागेल. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. ओके. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.